आज आता आणि एक समरवेअर ड्रेस तुम्हाला दाखवतेय। आधी तुम्हाला मी हॉल टूर करते, म्हणजे हॉलमध्ये मी रोज जे काही बदल करत असते ना त्याबद्दल मी तुम्हाला सांगत असते बरं का। आणि हे का आवश्यक आहे तर रोज काहीतरी नवीन नवीन आपल्याला सुचत असतं आणि आपण करत असतो। तर आज पुन्हा एकदा हॉल टूर, तुम्ही कंटाळा येईल तर तुम्हाला हॉल टूरचा माझ्या। आता हा या ठिकाणी माझी आज मैत्रीण एक यायची आहे, तिला कलर बघायचा आहे। तर मग कलर सुंदर दिसायचं असेल ना तर मग जरासं सुंदर दिसावं, ती कलर पेंटर तिला त्या पेंटरला ती काम देणार आहे। तर यासाठी मी आधी घर आता आधी बघा, हां इकडची बाजू इकडं केली आहे, इकडची बाजू इकडं केली आहे, इकडे छानपैकी गालीचा घातलेला आहे कारण की छान लूक यावं म्हणून। आणि इकडे इकडे जागा ठेवलेली आहे, इकडे इकडे का तर गालीच्यावर कुणी पाय द्यायचा नाही, मला आवडत नाही गालीच्यावर पाय दिलेला। आमच्याकडे तर तुम्हाला सांग बऱ्याच वेळेला मी नवीन पायपुसणी घातली की अशी उडी मारून पटकन अशी उडी मारून जातात सगळे, पायपुसण्याला पायच पुसत नाहीत कारण मी ते धुवून बाद होते म्हणत असते म्हणून। तर असो स्वभाव आहे काकाचा, तर अशी मज्जा। आज आता या ठिकाणी हा बसलेला आहे, असले आणखीन होते ते मी मावशींना देऊन टाकले आमच्या, कारण की त्यांच्याकडे आता लहान मुलं आहेत। तर हा एकच आज मला परत सापडला तर हा ठेवला आहे आता, ह्याला बस म्हटलं इथे सोबत। तर अशापैकी हा प्रशस्त माझा हॉल केवढूसा दिसतोय त्याच्यामध्ये गालीचा तो। तर मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगत असते हे मी तुम्हाला सांगते बरं का। तर आता आधी ड्रेस दाखवते आणि मग आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा आज आता मी व्यवस्थित मॅचिंग केलेलं आहे बरं का, अगदी व्यवस्थित मॅचिंग केलेलं आहे। तर तुम्ही मला म्हणू नका मॅडम तुम्हाला मॅचिंग सेन्स नाही। मी माझे पाय अगदी स्वच्छ धरता म्हणून मी याच्यावर पाय ठेवलेला आहे, परंतु ते मी जरा बाजूला करते असं, म्हणजे मला सुद्धा सारखं जरी पाय धूळ लागली तर मला ते आवडत नाही, तर मी बाजूला केला त्याला। तर हे बघा, हा समरवेअर ड्रेस कॉटनचा चुरगळलेला असू शकतो कारण की मला इस्त्री करायला आत्ता वेळ मिळाला नाही, आधी करून ठेवली होती। तर हा माझा समरवेअर ड्रेस। मग तुम्ही म्हणाल की रोज काय वेगळे वेगळे ड्रेस घालायचे, रोज काय वेगळे वेगळे ड्रेस घालायचे, तर मला रोज वेगळे ड्रेस घालावे लागतात, मला आवडत नाही एकच एक ड्रेस जुना होईपर्यंत वापरायचा, आज एक उद्या एक आज एक उद्या एक तोच परत परत रिपीट करायचा, मला अजिबात आवडत नाही। तर त्यामुळे मी रोज असे वेगळे ड्रेस घालते, पुन्हा सगळे जमा करून ठेवते आतमध्ये, नवीन लॉट काढते। हा माझा स्वभाव, तुम्हालाही आवडत असेल तर असंच करा, म्हणजे तुमच्या सगळ्या वस्तू वापरल्या जातील। आणि एक गोष्ट मला तुम्हाला आज दाखवायची आहे ती म्हणजे आता हा पडदा, आता इकडच्या ह्या पडद्यावरती हे आहेत रॉड आहेत, पण ह्याला रॉड नाही आहे कारण की सुतार त्यानंतर तो आला नाही आणि मग त्यामुळे रॉड लावायचा राहिला। तर मी आयडिया कशी केली, आणि ही माझ्या आईची आयडिया बरं का। तर माझ्या आई अशी करायची, कारण नेहमी कुठे माणसानं बोलवायचं, तर हे बघा हां याला इथे हे बघा हे कपड्यानं लावतो का नाही ते चिमटे लावलेले आहेत, हे बघा कपड्यानं लावतो ते चिमटे लावलेले आहेत। आपल्याला हवं तेव्हा काढायचं, हवं तेव्हा ठेवायचं, काहीही वाईट दिसत नाही, सुंदर दिसतं आणि मस्त वाटतं। तर मला ही माझी आयडिया तुम्हाला दाखवायची होती की बऱ्याच वेळेला हे पडदे कसे करायचे काय करायचे, तर ते अशा पद्धतीने वरनं मी चिमटे लावलेले असतात। आणि तुम्हाला गंमत दाखवते, तर मला जेव्हा उजेड हवा असतो का नाही, उजेड हवा असतो त्यावेळेला मी आतल्या बाजूला ही खरं जाळी नाही आहे बरं का, तर हाही एक छोटासा पडदाच आहे, अगदी जाळीचाच आहे, म्हणजे खूप जुना पडदा। मग तो मी असा इथं लावलेला आहे, म्हणजे बाहेरून आतलं दिसत नाही। नाहीतर बऱ्याच वेळेला कसं होतं की बाहेरून आतलं दिसतं, ते चांगलं नाही वाटत। तर म्हणून हा असा पातळ जाळीचा पडदा मी असा खिडकीला लावलेला आहे। आणि यालासुद्धा बघितलं का की मी हे असे चिमटेच लावलेले आहेत। तर ही आयडिया मला तुम्हाला सांगायची होती। तुम्ही भलेही मला कंजूस म्हणू शकता किंवा काहीही म्हणू शकता, मला काही हरकत नाही, पण ह्या माझ्या अशा छोट्या छोट्या आयडिया असतात आणि या मी तुम्हाला तुमच्याशी मी या आयडिया शेअर करत असते। तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी अशा करू शकता।
जे मी माझ्या आईकडनं बसते बाई आता जरा, जे मी माझ्या आईकडनं शिकले, माझ्या सासूबाईंच्याकडनं या गोष्टी मी शिकले आणि मला तेव्हाही असं वाटायचं काय आमची आई असलं करत बसते. पण आता लक्षात येतं की एवढ्या एवढ्या गोष्टीला हे कामगार मिळत नाहीत आपल्याला. तर मग अशा काहीतरी आयडिया काढायच्या, उलट ते सुंदरच दिसतं बरं का, भारीच दिसतं. तर अशा पद्धतीने आज पुन्हा एकदा हॉल माझा नव्याने सजलेला आहे. माझी मैत्रीण येणार आहे आज माझ्याकडे. तुम्हाला मी म्हटलं की पेंटिंग बघायला ती येणार आहे, कारण की तिला तिचं घर पेंट करायचं आहे. तर माझी ही आजची चिमटेला लावून पडदे लावायची आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा, नक्की सांगा. आणि एका ठिकाणी पण केली आहे, तेही दाखवते. तर हे माझं इस्त्रीचं टेबल आहे. तुम्हाला माहिती आहे आता ह्याला इस्त्री करायची आहे. तर या ठिकाणी या खिडकीतनं प्रचंड असा उजेड यायचा, खूपच उजेड यायचा. तर ते असं रखरखीत भगभगीत वाटायचं. तर तो जो मी पडदा मगाशी तुम्हाला दाखवला त्यातला निम्मा केलेला आहे आणि अर्धा पडदा इथे लावलेला आहे. हाही डबल करून लावलेला आहे. आणि इथे सुद्धा वरती तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा हे असे कपड्याला लावायचेच चिमटे लावलेले आहेत. तर हा असा माझा असा काहीतरी वेगळा मी करत असते. बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं काहीतरी, टिकाऊतनं टाकाऊ म्हणा, दिखाऊ म्हणा, काय वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. तर हे असं छान दिसते, फार सुंदर डिझाईन दिसायला लागलेली आहे. तर असंच काहीतरी करायचं आणि घर सजवायचं असं मला नेहमी वाटत असतं. कारण कसं आहे माहिती आहे का, की सारखंच आपलं नवनवीन वस्तू आणायच्या आणि घरं सजवायची, पैसे वाया घालवायचे नाही वाटत. कारण की एकतर ना ते सामान इतकं प्रचंड होतं ना की नंतर त्या सामानाचं काय करायचं अजिबात कळत नाही. तर मग त्याच्यापेक्षा हे असं टाकाऊतनं टिकाऊ हे असं आपण करत असतो आणि ते मला फार आवडत असतं आणि मला आवडतात ह्या गोष्टी. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, तर तीही तुम्ही बघा टाकाऊतनं टिकाऊ कशी केलेली आहे ते. तर आता ह्या ज्या आहेत ना, ह्या खुर्च्या इथे खूप जुन्या, म्हणजे आमचं लग्न झालं ना तेव्हा घेतलेल्या खुर्च्या आहेत. त्यांना काहीच होईना झाले, काय करू मी तरी, फक्त जरा खराब झालेल्या आहेत. पण ठीक आहे, इट्स ओके, बाहेर बसायला मस्त आहेत त्या. तर याच्या आतमध्ये यांच्या जुन्या पॅन्टा घातलेल्या आहेत. काय सांगू आता, ते कसं की दुसऱ्या कोणाला त्या पॅन्टा देता पण येत नाहीत, कारण त्या होणाऱ्या पाहिजेत ना, आणि तशा पॅन्ट कोण वापरत नाही ना हल्ली, पॅन्ट्स. तर मग याच्या आतमध्ये जुन्या पॅन्ट्स घातलेल्या आहेत याच्या आतल्या बाजूला. आणि ह्याच्या आतमध्ये काय घातलं आहे तुम्हाला सांगते मी. तर पूर्वी आपल्याकडे मच्छरदाणी असायच्या, तर ती मच्छरदाणी ह्याच्या आतमध्ये घातलेली आहे आणि ही अशी उशी तयार केलेली आहे. अर्थात त्याचं कवर आज धुवायला गेलेलं आहे, खूप छान आहे, वेल्वेटचं कवर आहे ते सुद्धा. तर अशा पद्धतीने हे असं मस्त असा हा आमचा बाहेर छान असा एक चौक तयार झालेला आहे. की मी तुम्हाला म्हणते ना, आणि बाहेरच आम्ही हे कपाट ठेवलं आहे तुम्हाला माहिती आहे. तर असा मस्त चौक तयार झालेला आहे. या ठिकाणी स्टूल होतं ते इकडं तिकडं गेलं आहे, ते स्टूल ठेवून आम्ही छान बाहेर बसू शकतो. यांच्याकडून गेस्ट आले तर तेही बाहेर बसू शकतात. माझे आलेले पेशंटसुद्धा इकडे बाहेर बसू शकतात आणि काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये. मस्त झालेलं आहे एकूण हे. पूर्वीपासून हे असंच होतं, पण मी तुम्हाला कधी दाखवलं नव्हतं. पण आता तुम्ही म्हणता ना टूर करा, तर मला असं वाटलं की टाकाऊतनं टिकाऊ कसं करायचं आणि कसा संसार करायचा हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. जे माझ्या आईकडनं मी शिकले, माझ्या सासूबाईंच्याकडनं शिकले, हे ते मला जास्त छान वाटतं. आणि म्हणून मी अशा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवत असते. तुम्ही मला भलेही कंजूस म्हणू शकता, काही प्रश्न नाही आहे म्हटलं तरी. पण तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे, कंजूसला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मला शोधून काढून लिहायचं बरं का. मला तुम्ही कंजूस म्हणायचं, पण इंग्लिशमध्ये म्हणायचं. शोधून काढा बरं शब्द. मला हे छान वाटतंय, तुम्हाला कसं वाटतं हे मला सांगा बरं का. ते कंजूसचं सोडून द्या, पण टाकाऊतनं टिकाऊ करायचं किंवा घरातल्या असलेल्या वस्तूंमधनंच पुन्हा काहीतरी छान डेकोरेटिव्ह आयटम्स तयार करायचे, तर हे तुम्हाला कसं वाटतंय. आता हे बघा, हे किती छान दिसायला लागलेलं आहे बघा ना.
काय वाईट दिसतंय आता ह्याच्यामध्ये? मस्तच. आता ॲक्च्युली हे जे आहे ना, हे इथे मी नेहमी पायात टाकत असते इथे, तर ते मावशींनी वर ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे किती सुंदर वाटतं. आता ह्याच्यावरती सुद्धा आपण काहीतरी ठेवूया, करूया, म्हणजे आहे आपल्याकडे, बघू काहीतरी. आणि हे जे आहे ना, हे असलं आणखीन एक सापडेना झालं आहे कुठंतरी, या रंगकामाच्या मध्ये गेलं आहे कुठंतरी. हा साधा ब्लाऊज पीस आहे, जो ब्लाऊज पीस आपल्याला कोणीतरी देतं आणि त्याचं आपण काहीच करू शकत नाही, दुसऱ्याला देऊ शकत नाही. तर हे ब्लाऊज पीसपासून केलेलं आहे. आणि एक आहे, घालीन आता ते शोधून काढून जेव्हा मिळेल तेव्हा. तर अशा पद्धतीने टाकाऊतनं टिकाऊ, दिखाऊ आणि मस्त असं रूम डेकोरेशन, हॉल डेकोरेशन, घर डेकोरेशन, होम डेकोरेशन, या माझ्या वेगळ्या वेगळ्या आयडियाज या तुम्हाला कशा वाटत आहेत? तुम्ही असलं काही करता का? मग तुम्ही म्हणाल काय मॅडम, तुम्ही डॉक्टर असून असं करता का? करू नये आपण असं. अहो, लहानपणी तर माझी आई मला म्हणायची, किती तू छोट्या छोट्या गोष्टी करत बसतेस. आमच्या शाळेमध्ये होतं हे बरं का हे सगळं, की टाकाऊपासून टिकाऊ, वेस्टमधनं बेस्ट करायचं. हे आमच्या शाळेतले हे संस्कार आहेत. आणि त्यातून माझ्या लक्षात आले की ही माझी जी वृत्ती डेव्हलप झाली आहे ना, ती त्यामुळे झालेली आहे. तर लहानपणीचे संस्कार, चांगली शाळा, तर शाळेमध्ये जे असं शिकवत असतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मनापासून करा, आयुष्यात उपयोगी पडतात.